पहिलं तर एक चांगलं वक्तृत्व त्यांचं नेहमीच पाहायला मिळतं आणि त्यांनी धन्यवाद सुद्धा व्यक्त केलं त्याबद्दल त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. चला जाऊया मॅचच्या दिशेने आणि या आपण पुनश्च एकदा आमचे जवळचे मित्र मंथनजी गरत यांचा आवाज या आपण ऐकूया. चला आता सामन्याला सुरुवात होते. दोन फलंदाज मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला आपण पाहतायत फलंदाज आहे जतीन आणि त्याच्या समेत पवन. षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे. गोलंदाजी मार्कवरती रोशन. लेट्स प्लेचा इशारा पंचांकडनं येतोय. पहिली रजनी अतिशय सुंदर पद्धतीचं हे क्रिकेट आपल्याला पाहायला अनुभवायला मिळालं. 12 संघांना प्राधान्य दिलं गेलं. त्यातून एक संघ आजच्या दिवसात कुठला पुढे निघणार त्याकरता शर्थीचे प्रयत्न आता मात्र सुरू झालेत. यातला विजेता कोस्माई खाडी बी या संघाशी खेळताना आपल्याला दिसेल. षटकातील पहिला बॉल. इथे मात्र पहिल्याच बॉलवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू गेलाय. एक धाव तर कंप्लीट केले. दुसऱ्या करता देखील वळलेत आणि पाहता पाहता 2 धावा या कंप्लीट केल्या. धाव संख्या आपण पाहतोय. धाव संख्या झालेली आहे फलकावरती 2. इथे मात्र चेंडू थोडा खाली राहतोय. किपरच्या हातामध्ये चेंडू गेलेला आहे. धावसंख्येमध्ये कुठलाही बदल नाहीये. 2 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. सुरू असलेली लढत आपण पाहतोय. एका बाजूला वाघोबा कंदरपाडा आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहिलं जरीमरी डोल्यू बी. ते मात्र फुल टॉस बॉल होता. चांगला फटका ऑन साईडला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव तिथे पाहायला मिळते. अगदी दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर हा सामना खूप महत्वाचा आहे. कारण की जो जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल आणि त्याचा सामना होईल तो कोस्माई खाडी बी या संघाशी. अतिशय दर्जेदार ही स्पर्धा. आजचा हा पहिला दिवस आपण पाहत आहात. उद्घाटन सोहळा अगदी दिमागदार आपल्याला पाहायला मिळाला संध्याकाळच्या सत्रात आणि त्यानंतर या स्पर्धेला सुरुवात झाली. चला जास्त वेळ घेऊ नका. फील्ड सेट करण्यामध्ये विनंती करतोय. षटकातील चौथा चेंडू घेऊन गोलंदाज रोशन पुन्हा एकदा तयार. यावेळेला मात्र आपण पाहिलं फेकी केली नॉस्टॅकर एंडला, परंतु त्याचा जास्त काही फायदा होऊ शकला नाही. पण त्याचबरोबर आजच्या दिवसात अगदी चांगली मोलाची साथ नेहमीच आम्हाला मात्र एक सपोर्ट जो असतो तो म्हणजे प्रमोदजी शेडगे सरांचा. अगदी चांगलं समालोचन त्यांचं आजच्या दिवसामध्ये आपल्याला ऐकायला मिळालं आणि शेवटच्या दिवसापर्यंत त्यांचा आवाज या स्पर्धेला लाभणार आहे. इथे मात्र आपण पाहताय डाऊन द लेग हा चेंडू जाताना पाहायला मिळालाय. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये आलेत. व्हाईटचा सिग्नल इथे कळवला गेलाय आणि व्हाईटच्या माध्यमातून आपण पाहिलं तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 5. जतीन आणि पवन. जतीनने मात्र आजच्या दिवसामध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे विथ द बॅट. खूप चांगल्या धावा
त्याच्या बॅटमन आल्यात ह्या वेळेला मात्र आपण पाहतोय पंचांकडे अपील गोलंदाज रोशनने केली, परंतु त्याचा फारसा काही इम्पॅक्ट पंचांवरती झाला नाही. 5 बॉल झाल्यात. धावसंख्या देखील आपण पाहतोय झालेली आहे धाव फलकावरती 5. षटकातील शेवटचा बॉल. इथे मात्र मैदानी लगत चेंडूला खेळलं ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून, परंतु लेझी फिल्डिंग अगदी खराब. चौकार 4. थँक्स. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतात झालेली आहे धाव फलकावरती 9. चला लगेच नवीन गोलंदाजाला गोलंदाजी मार्गवरती आणायचंय. ऑलमोस्ट घड्याळामध्ये आपण पाहिलं तर 3:30 हे वाजतायत. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्गवरती वैभव. प्रथमताच डे अँड नाईट ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अगदी वेगळेपण या स्पर्धेचा आपल्याला पाहायला आणि अनुभवायला मिळालंय. षटकातील पहिला बॉल. यावेळेला मात्र विकेट किपर बीट झालेत. लॉंग स्टॉपच्या दिशेला चेंडू जातोय अगदी वेगाने. चौकार 4. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 13. विकेट किपर कडनं चूक झाली आणि 4 धावा इथे पाहायला मिळाल्या. षटकातील दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर वैभव टू पवन असा सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. ते मात्र बॅकफुटला गेले फलंदाज. अगदी चांगला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट पाहायला मिळालाय. मोठा चेस आहे फिल्डरसाठी. चेंडू जातोय सीमा पार. चौकार 4. चांगला फटका नियंत्रणामध्ये खेळला. चौकाराची मोहर तिथे उमटवली. धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या धाव फलकावरती 17 झाली आहे. षटकातील तिसरा चेंडू घेऊन वैभव पुन्हा एकदा तयार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. अगदी चांगला झेल टिपला गेलाय. पवन गॉन बॅक टू दी पवेलियन. पाहुणी झालो बेफाम क्रिकेटचा महासंग्राम. पाहुणी झालो बेफाम. हो एकापेक्षा एक भारी संघ भिडती मैदानात. एकापेक्षा एक भारी संघ भिडती मैदानात. सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात. आमचा सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात. 1.3 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या आपण पाहत आहात. एक गडी बाद 17 ही धाव फलकावरती पाहायला मिळते. नवीन फलंदाज जर आपण पाहिलं नव्यानं दाखल झालाय अक्षय. 11.33 ची सरासरी ही सद्यस्थितीला आपल्याला पाहायला मिळते. षटकातील चौथा चेंडू. इथे मात्र खूपच बाहेर जाताना हा चेंडू पाहायला मिळालाय. व्हाईट बॉल आणि या व्हाईटच्या माध्यमातून आपण पाहू शकलात तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 18 धावा. लागोपाठ 2 चौकार आले. त्यानंतर अगदी कमबॅकिंग केलंय वैभवने. पुन्हा एकदा चांगला बॉल. अप्रतिम ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. नुसती बॅट फिरून चालणार नाही तर तुम्हाला त्या चेंडूच्या टप्प्याला ओळखावं लागेल आणि त्यानंतर
त्या चेंडूला कनेक्ट करावं लागेल. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल अगदी चांगला आउट स्विंगिंग बॉल तिथे पाहायला मिळालाय. इथे मात्र पुन्हा एकदा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, वेगळंच व्हेरिएशन गोलंदाजाकडनं पाहायला मिळालं. बाईसचा इशारा. अगदी धीम्या गतीचा बॉल तिथे होता. एक धाव जी आहे ती पाहायला मिळते एका धावेच्या. इथे मात्र इथे रिव्ह्यू जो आहे तो घेतला गेलाय पंचांनी. अगदी नो बॉल इथे पाहायला मिळतोय. म्हणजे पुढचा बॉल जो आहे तो फ्री हिटचा असणार. फ्री हिटची संधी आता फलंदाजा करताय. धावसंख्या आपण पाहिलं तर एक्स्ट्राजने झालेली आहे धाव फलकावरती 20. इथे मात्र फ्री हिटचा स्वीकार फलंदाजाने केला खरा, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात. चांगलं या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा रोखू शकणार नाहीत आणि या 2च्या मदतीने आपण पाहू शकलात तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 22-22. इथे मात्र जोरदार अपील विकेटकीपरच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि इथे आपण पाहतोय डॉटने झाली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या कंदरपाडा या संघाची झाली आहे 22. सत्यसाई चषक भरला खाडी गावात. आमचा सत्यसाई चषक, सत्यसाई चषक भरला खाडी गावात. थँक्यू. 2 षटकांचा खेळ झालाय. 22 झालेले आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती भूषण. आता या शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमवल्या जातील पाहूया. षटकातील पहिला बॉल. इथे मात्र फटका तर चांगला पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी वरनं चौकार 4. अगदी चांगला चौकार इथे पाहायला मिळाला. धावसंख्या आपण पाहू शकलात तर धावसंख्या 26 झाल्या. पुन्हा एकदा फुल टॉस बॉलवरती अगदी तुटून पडलाय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते. झेल यावेळेला मात्र सुटला गेलाय. एक जीवनदान फलंदाजाला मिळत आहे. या 2 धावांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर आता धावसंख्या झाली आहे खंदरपाडा या संघाची 28. अजूनही शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. षटकातील तिसरा चेंडू भूषण घेऊन पुन्हा एकदा तयार. ओव्हर द विकेटने फिरकावून खेळण्याचा प्रयत्न. स्लोवर 1चा हा चेंडू विकेटकीपरच्या ग्लोव्ज मध्ये चेंडू गेलाय आणि इथे आपण पाहतोय तर रनआउटच्या माध्यमातून विकेट जाताना पाहायला मिळते. सारे खेळात होती हो दंग. रण मैदानी भिडली हो जंग. सत्यसाई हा खाडी
ज्याचा संग त्याचा खेळ आहे भारी उतुंग सारे खेळात होती हो दंग रण मैदानी भिडली हो जंग चौकार मारती षटकार आहे हा संघ झुंजार चौकार मारती Thank you. षटकार शेवटचे आता 3 चेंडू बाकी आहेत आणि त्याकरता नवीन फलंदाज आपण पाहतोय. संजय नवाने दाखल झाला. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. उंचच उंच, लांबच लांब, षटकार 6. अगदी चांगला फटका पाहायला मिळाला आहे. धाव संख्या आपण पाहत आहात. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 34. अजूनही 2 चेंडू शेष आहेत या षटकातील. 12 धावा आतापर्यंत मोजल्यात भूषणने या षटकामध्ये. अगदी चांगला बॉल पुन्हा एकदा आपण पाहत आहे. चेंडूला खेळलंय मिड विकेटच्या दिशेला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. एकच धाव तिथे मिळेल. या एका धावेच्या साह्याने आता 35 झाल्यात. जतीन याही मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारे कॉन्ट्रीब्यूट त्याने केलंय. 8 बॉल तो खेळलाय. 8 मध्ये 10 रन त्याच्या बॅटमधून आल्यात. 16 रन हे आपण पाहिलेत जतीनच्या बॅटमधून. षटकातील शेवटचा चेंडू. इथे मात्र आखूट टप्प्याचा बॉल होता. विकेट किपर पुढे येत आहे. चेंडूला उचलतायत. 1 रन तिथे पाहायला मिळाली आणि या 1 रनने आपण पाहतोय झाली आहे षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर वाघोबा कंदरपाडा या संघाची धाव संख्या झाली आहे. धाव फलकावरती 36 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. आता त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ते दुसऱ्या डावात ऐकवण्याकरता कॉमेंट्री बॉक्समध्ये होतोय बदल. या आपण ऐकूया प्रमोदजी शेडगे सरांचा आवाज.
सत्यसाई चषक खार्डी 2026 मध्ये आजच्या या पहिल्या रात्रीमध्ये त्यांचा आवाज आपण ऐकलात. व्हॉइस ऑफ नवली पंकज गरत यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करीत आहोत. आदरणीय सन्माननीय महेशजी भगत साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण करतोय स्वागत सन्मान. ऑन स्क्रीन सध्या आपण पाहू शकतायत भरपूर वर्ष ज्यांनी समालोचन केलंय, आमच्या अगोदर ज्यांनी समालोचनाला सुरुवात केली आणि तेच आपण पाहतायत मंथनजी गरत व्हॉइस ऑफ नवली यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण टाळ्यांच्या गजरात सत्यसाई चषक खार्डी महेशजी भगत साहेब यांच्या शुभ हस्ते आपण माईची उबदार शाल आणि सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करीत आहोत. थँक्यू व्हेरी मच. या एक दिवसासाठी आपण अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपला मनपूर्वक धन्यवाद आहे मंथनजी गरत. सामन्याला होते सुरुवात. षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळतं पवन आणि इथून जर आपण पाहिलं तर वैभव आणि आकाश अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु बॅटची एज घेत खेपट्टीवर बॉल थोडासा थांबला आणि पवनची जी बॉडी लँग्वेज आहे ती अप्रतिम पाहायला मिळते. जरीमरी डोली बी टीमला विजयासाठी 37 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिला तर यावेळेला 13.6चा आहे. अप्रतिम हेलिकॉप्टर शॉट जरूर, परंतु तेवढीच उमेदीने फिल्डिंग. वा पवन यावेळेला आपण पाहतायत आणि वैभव सध्या स्ट्रगल करत असताना 2 बॉलमध्ये ओरपिच बॉल होता चांगला, तर बॉल स्टॉप केला. यावेळेला जर बॉल हातामध्ये चिपकला असता तर डेफिनेटली एक चांगला झेल कॉटन बोल्टच्या माध्यमातून पाहायला मिळाला असता. अप्रतिम सबमरिंग डिलिव्हरी. वा पवन काय गोलंदाजी केले, अचूक टप्प्यावर भेदक मारे यावेळेला करत असताना 15 बॉल आणि विजयासाठी 37 रन. विश नेटवर्कवर सध्या आपण आहोत लाईव्ह आणि अतिशय सुंदर क्लॅरिटी आपल्याला पाहायला मिळते. संध्याकाळच्या 17 पासून खूप चांगल्या पद्धतीने उद्घाटन समारंभ सोहळा पार पाडला गेला मान्यवरांच्या उपस्थितीने. आणि पुन्हा एकदा नच बलिये जिसे कहा जाता है आणि स्वतः वैभवने विकेट सॅक्रिफाईस केले, कारण वैभवला माहिती आहे अडखळत खेळतोय तर आपण आपल्या पार्टनरला यावेळेला स्ट्राईक एंडकडे आणायला हरकत नाहीये आणि त्यामुळे इथे विकेट सॅक्रिफाईस केली. बॉल थोडासा टॉस झाला होता, बरोबर बॅटच्या रडारमध्ये काही बॉल आला नाही आणि त्यानंतर मात्र ही विकेट सॅक्रिफाईस आपल्याला पाहायला मिळते. विकेट डाऊन. डोका फिरला या बाई. तिसरं न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश आणि भूषण अशी जोडी आता आपण पाहू शकतायत. भूषण नॉन स्ट्राईक एंडला आहे, आकाश सध्या स्ट्राईक एंडकडे आपण पाहतायत. पवनचा पुढील बॉल यावेळेला स्ट्राईक घेतली, परंतु यावेळेला ए स्ट्राईक केली जाईल का नाही. चांगला झेल जतीनच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि भीमसेन त्या ठिकाणी सेलिब्रेट करत असताना फलंदाज आकाश बॅक टू द डगआउट निराश हताश हतबल मनाने जाताना पाहायला मिळतोय आणि काय जबरदस्त झेल टिपला. अप्रतिम फलंदाज बाद. डोका फिरला या बाई. डोका फिरला या. मनीष कसं आहे या वेळेला सांगायला बरं वाटत नाही, परंतु इथे जर आपण पाहिलं तर याच ग्रामीण खेळाडूंना आपण सकाळ
जरी 8 वाजले, 9 वाजले ना तरी खेळत राहतील. कारण असं हे ग्रामीण क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. जरीमरी टोली बी सध्या स्ट्रगल करताना पाहायला मिळतो आणि इथे चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतायत पवनला विकेट मेडन ओर येईल का? यावेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका आहे. लॉंग ऑनचा फिल्डर पुढे सरसावेल तेवढीच चांगली फिल्डिंग. वा, समर्थकांकडून टाळ्यांचा गजर होत असताना 12th मॅन सुद्धा मात्र या ठिकाणी टाळ्यांचा कडकडाट करताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 1 रन 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जरीमरी डोली बी टीम स्ट्रगल करताना पाहायला मिळते. संघर्ष करावा लागतो. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी 36 रनची आवश्यकता आहे. 37 धावांचा पाठलाग करताना नामुष्की उडवली गेले. 12 बॉल आणि 36 रन. धावा होऊ शकतील. मी करेन आत्मविश्वास. त्या आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्हाला आता चांगली बॅटिंग करावी लागेल. जर या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल तर डेफिनेटली चांगला खेळ करावा लागेल. जसं गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी लागेल, फलंदाजाला आपल्या संघासाठी चांगला खेळ करावा लागेल. जिंकण्यासाठी अनेकदा तुम्हाला पराभवाची चव चाखायला भाग पाडलं जातं या क्रिकेटच्या खेळामध्ये. 100 वेळा तुम्ही पराभूत झाल्यानंतर एक वेळा असे जिंकाल, की प्रत्येक मात्र तुमचा टाळ्यांचा कडकडाट करून मात्र तुमचं स्वागत करतील गावामध्ये. 12 बॉल 36. चांगला बॉल यावेळेला अप्रतिम. प्रवीण पुन्हा एकदा सातत्य दाखवतोय. सातत्याचं दुसरं नाव प्रवीणला आपण पाहू शकाल. किंचितचा बॉल जर यावेळेला बॅटला स्पर्श करून गेला असता तर डेफिनेटली विकेट मिळण्याची दाट शक्यता होती. भीमसेन त्याचे मात्र होप्स वाढवतायत आणि ही खूप खुबी राहिले सध्या तरी आपण पाहतात भीमसेन यांची. 11 बॉल 36. ऑफ साईडला ऑन द राईज खेळलाय. ऑन दी ऑफ जतीन पुढे सरसावेल. वन बाउन्सने फील्ड करेल. चांगली फिल्डिंग तेवढाच चांगला थ्रो. एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. 10 बॉल आणि 35 रन. 1 ते 2 मोठे फटके आले तर कदाचित सामन्यामध्ये येण्याचे चान्सेस निर्माण होतील. परंतु ज्या पद्धतीने गोलंदाजी केल्या अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना कोणत्याही प्रकारचे मोठे फटके आणि नामी संधी हात खोलण्याची देत नाहीये गोलंदाज प्रवीण. 10 बॉल 35. चांगला बॉल खाली राहिला होता. त्या स्पॉटवर जेव्हा जेव्हा बॉल पिच झालाय तेव्हा उसळी घेतलेली नाहीये किंवा फ्लाइटेड बॉल पाहायला मिळत नाहीये. कधी टॉस झालेला नाहीये. त्याच स्पॉटला खूप चांगला बॉल डिलिव्हर्ड झाल्यानंतर खाली राहतो. चांगला ऑब्झर्व केलंय प्रवीणने गोलंदाजी करताना. 9 बॉल आणि 35. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन नाहीये असं पंच सांगतायत. राकेश राऊत सर लेग बाईचा इशारा दर्शवतायत. 1 रन मिळेल. सिंगल डबलने फरक पडणार नाहीये प्रतिस्पर्धी संघाला. इथे 8 बॉल आणि 34 रन हे सामन्याचं समीकरण. जरीमरी डोलीव बी टीमला एक चांगला संघ आहे वाघोबा खंदरपाडा आणि जरीमरी डोलीव बी. परंतु त्या दोन्ही संघांमध्ये फाईट करत असताना आपण पाहू शकताय सध्या वर चष्मा आतापर्यंत तरी आपण पाहिला तर कंपॅरिझन करताना पुढे आहे वाघोबा खंदरपाडा टीम. ऑन साईडला चांगला फटका तर खेळलाय. फिल्डर येत आहेत. तेवढीच मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 2 रन्स मितील रोशनच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर या 2 धावेच्या मदतीने जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. 7 बॉल आणि विजयासाठी 32 रनची आवश्यकता. काय फिल्डिंगचा दर्जा स्टँडर्ड राहिलाय आतापर्यंत वाघोबा खंदरपाडा टीमच्या फिल्डरकडून आणि हेच कौशल्य तुम्हाला दाखवण्याची संधी प्राप्त होते. घड्याळ 4 वाजलेत परंतु आतापर्यंत त्यांची जिद्द ती चिकाटी अप्रतिम पाहायला मिळते. मॅग्निफिसंट फिल्डिंग. यावेळेला बॅटची एज घेत बॉल खेळपट्टीवर राहतोय. इथून मात्र स्वतःची विकेट वाचवण्याची तळमळ ही पाहायला मिळाली. अखेरकार शेवटच्या बॉलवर डॉट येतोय आणि इथून 6 बॉल आणि 32 रन हे सामन्याचं समीकरण. जरीमरी डोलीव बी टीम. येऊया एक छोटंसं सॉन्ग आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. 8 मिनिटात तुम्ही 2 षटकं कव्हर केलेत त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. 6 बॉल 32 ची आवश्यकता आहे.
गोलंदाजी केली ना ती खरोखरच कौतुकास्पद आणि प्रशंसनीय जी गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक टप्प्यावर भेदक मारा, सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, सादर आणि मान. परंतु त्याच्या गोलंदाजीचे जे उच्च विचार आहेत ना, ते अफलातून पाहायला मिळतायत. क्लास दाखवलाय त्याने गोलंदाजीमध्ये. ते मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न हा क्लास आहे. फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. भूषण गॉन. ची आवश्यकता आहे. हळू-हळू मात्र ह्या वेळेला विजयापासून दूर चाललेत जरीमरी डोलीव बी टीम. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर जो बॉल बाउन्स झाला अप्रतिम पाहायला मिळतो. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न केला होता. जतीन काय गोलंदाजी करतोय. राऊंड द विकेटने येतो आणि चांगलं यावेळेला तिखट मारा करत असताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल पुन्हा एकदा डॉट डॉट डॉट. काही डॉट बॉलचे पर्सेंटेज यावेळेला पाहायला मिळतात. 75% डॉट बॉलने आपण पाहिलं तर फक्त धावा 5. 2 बॉल आणि 32. 90% म्हणायला हरकत नाही एवढं डॉट बॉलचे पर्सेंटेज आपल्याला पाहायला मिळाले. 2 बॉल आणि 32. पुन्हा एकदा डॉट बॉल, पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळत आहेत. इथे विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आणि इथून जर आपण पाहिलं तर 1 रन कंप्लीट होईल का? आणि ते पंचांकडे दाद मागितली गेली होती. भीमसेन यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडेसे एन्जॉय करतायत मैदानाच्या आतमध्ये. एन्जॉय करायला हवं. क्रिकेटचा खेळ हा मात्र आस्वाद तुम्ही घेतल्याशिवाय त्या क्रिकेटच्या खेळाचा मात्र रस तुम्हाला मिळत नसतो. कारण क्रिकेट हा खेळ दबावाखाली सुद्धा खेळला जातो. परंतु तेवढ्यापुरता तो दबाव तुम्ही ठेवावा. त्यानंतर एन्जॉय केलं पाहिजे क्रिकेटच्या खेळामध्ये. 1 बॉल 31 आता संपूर्ण जे मात्र विजयवर शिक्कामोर्तब केलं गेलंय. आणि इथून मात्र विजयी होत असताना वाघोबा खंदरपाडा उद्या एकंदरीत 15 तारखेला तुम्ही संडेच्या दिवसामध्ये 5 वाजता तुम्हाला इथे यायचं आहे. इथेच आपण आज थांबणार आहोत. त्याबद्दल जरीमरी डोली बी टीम चला या आपण लगेच शेक हँड करा आणि सन्मान चिन्ह यावेळेला सन्मानित करण्यासाठी यायचंय आणि मॅन ऑफ द मॅच तोचे किती आहेत? 16 विकेट 1 विकेट याच्या पवनच्या 9 नवला देऊ पवनला देऊ. तेच ना पहिलीवर टांगे टेकले ना मेन पहिलीच ओव्हर. चला पवन ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. पवन या आपण मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी. चांगली गोलंदाजी केली पवनने ज्या पद्धतीने आपण पाहिलं